गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. डे 2 व्लॉग नंबर 2. शुभ सकाळ. ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे. समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो. मित्रांनो, आम्ही आलो आहोत दाभोळे मार्केटमध्ये, रत्नागिरी. तर तुम्ही कधी इथे आला तर प्रत्येक हॉटेलला भेट देऊ शकता. आम्ही इथं आलो आहोत, थोडा नाश्ता वगैरे करणार आहेत. मिसळ मागवली आहे, आता टेस्ट करूया. मग तुम्हाला सांगतो याचा अनुभव कसा असेल आणि टेस्ट कशी असेल. तुम्ही कधी रत्नागिरीमध्ये दाभोळे मार्केटमध्ये आला तर कधी हॉटेल प्रतीकला भेट द्या. लिंबूचा विषय हार्ड आहे. मिसळ आलेली आहे, करूया टेस्ट.
पाठीवर हा. मारून घ्यायचं मग सोवाऱ्यावर मारायचं असतं. अच्छा ते हे काय भात धुण्यासारखं नाही ते आपलं भात आणलेलं पण आणलेलं म्हणजे खरं अशा मोठ्या पेंड्या असतात ना हा हा त्या अशा डबल मारतात. अच्छा घाटावर काय करतात ते अशी पेंडी बांधित नाही नाही ते जो भूत करणार आणि बैला पाय घालणार किंवा लोळलं जातात. हा 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 आमच्याकडे हाती जोडतात. हाताशी मशीन आले हा पण ते मशीन यायची पेंडी घालायची मग तिकडे एक माणूस उचला हे कराय हा हे बरं. हा फक्त काय आलंय करोनामुळे ते लोकांना इंजेक्शन दिलंय ना हा हा त्यामुळे हात बाद होतो. हा बाकी काय चला आता जेवायची वेळ झालेली आहे लंच. चला बघूया काय जेवण आहे. तुम्ही पण ही शेंगाची भाजी मच्छी भात डाळ भाकरी. आयुष हे तुझं ना कुठा काय दिला कुठं मी फोटो बाय बाय. तर मित्रांनो काय बोलताय कसं आहे तुमचं चालू आहे आणि माझं कसं चालू आहे काय कळत नाही. तुमचं चांगलं चालू असेल माझा भरोसा नाही. पाठी लागलो आता 4:10 झाले. कोकणात आणि झोका खूप आनंद एकदम एकदम आनंद. हा हा तर मित्रांनो आमची आता निघायची वेळ झालेली आहे मुंबईला. गाडी आता थोड्या वेळात येईल अर्धा पाऊण तासांनी. आता जरा वरती चाललो आहे देवदर्शन करूया पाय वगैरे पडूया देवाचे आणि मग निघूया चाय पिऊन. भेटूया समोर दाखवतो कोकणातील देवस्थान. घरातले देवदर्शन झालेले आहेत. आता बाहेर पण आहे देवाकडे चालले आता. देवा काय चुकलं असेल तर माफ कर. सुखरूप पुढच्याशी पण येऊ दे. तर मित्रांनो शेवटची वेळ 5-10 मिनिटाची राहिलेली आहे. आता थोडं इकडनं गावातून जाणार गाडी आलेली आहे. सगळ्यांना बाय बाय बोलण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यांना बाय करून निघूया. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, सांगा कसा व्हिडिओ तुम्हाला आवडला. आणि पुन्हा येऊ कोकणामध्ये तेव्हा तुम्हाला पुन्हा ब्लॉग दाखवू. चाकरमानी निघाली मुंबईला. हा येतो. हा 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 आवाज मार येतो बोल. चला येतो. कसं बोल जरा तेव्हा तुला साथ घालणार कोण पण इकडे. हा साथ तर सगळेजणच आहे. साथ सगळ्यांचीच आहे बाबा. चाकरमानी निघाले मुंबईला. गावावरनं सामान आलो कसं होतो आणि जाते कसा. येतो. चला येतो. हा हा येतो. आता पालखीला या.
हा हा तो आकरमानी चाललंय घरी मुंबईला. गाडी आलेली आहे मित्रांनो मुंबईला. हा चला येतो. हॅलो मित्रांनो, तर गाडी निघाली आहे मुंबईला. चाललो आता चाकरमानी मुंबईला. गाडीत बसलो आहे ट्रॅव्हल्समध्ये भाग्यलक्ष्मी. तुमचे काही कमेंट असेल तर प्रश्न असेल तर कमेंटमध्ये सांगा. म्हणजे प्रश्नाची उत्तर देऊ शकतो काही वाटेल तर. हळूहळू तुम्हाला चांगले चांगले व्ह्यू दाखवू. मस्त मस्त कॅप्चर करूया हळूहळू. ते तुम्हाला कॅप्चर दिसेलच. मित्रांनो आता आलो आहे हॉटेलमध्ये. हॉटेल साखरपा जेवायला. चिकन आणि चपाती. मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण आता गाडी निघाली आहे मुंबईला. आता डायरेक्ट मुंबईला थांबणार आहे बोलवली. हॅलो मित्रांनो, तर आत्ताच घरी आलो आहे. फ्रेश वगैरे झालो आहे. तर कोकणातला माझा एक्सपिरियन्स असा सांगतोय की मी कोकणातली माणसांनी मला भरपूर जीव लावला. आणि कोकण म्हणजे स्वर्ग बोलतात ते खरंच स्वर्गात जाऊन आला. तर गावातून घरी मुंबईला आल्यानंतर एकदम मायूसच झाला आहे. करून कोकणातला माणूस जेव्हा मुंबईला येतो चाकरमानी कामासाठी, तर त्याच्यात कुठे ना कुठे चेहरा एक आणि एक आठवण वगैरे मजा मस्ती केलेली ती सगळी एक याद राहून जाते. म्हणजे एक क्लिप छोटीशी लक्षात असते आपल्या की एवढं एन्जॉय वगैरे केलेलं आहे आपण. आणि नंतर बोलतात ना की माणसाचं मन एकदम दुखावल्यासारखं किंवा म्हणजे मायूस झाल्यासारखं झालेलं असतं. तसं माझी पण अवस्था झालेली आहे आता. आणि कोकणातला ब्लॉग कसा वाटला तुम्ही शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि अजून एक गोष्ट, इंस्टावरती मी एक दिवाळीला रील बनवलेली, तर ती तुम्ही नक्की बघा, शेअर करा, लाईक करा. आणि इंस्टाची आय डी माझी इथं मी मेन्शन करतो साईडला, त्या तुम्ही आय डीमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आणि फॉलो नक्की करा. तर भेटूया मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय हिंद, बाय बाय.